अकोला पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई करत एक गांजा तस्कराला बेड्या ठोकल्यात। स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्क पथकाने धाड टाकून तब्बल 1 किलो 524 ग्रॅम गांजा जप्त केला। या कारवाईमुळे शहरात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर मोठा दहशतीचा निर्माण झाली आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मुकेश ढोके। अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या खोकेवाली चाळीत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली। गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोहम्मद अझहर शेख करीम यांच्या घरावर छापा टाकला। या छाप्यामध्ये तब्बल 1 किलो 524 ग्रॅम ओल्या गांजाचा साठा जप्त करण्यात आला, ज्याची किंमत सुमारे 30,000 रुपये आहे। आरोपी मोहम्मद अझहर शेख करीम याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके आणि त्यांच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली। या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चौहान, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजपाल सिंग ठाकूर, गणेश पांडे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। अकोला पोलिसांनी केलेली ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे। ऑपरेशन प्रहार अंतर्गत अंमली पदार्थाच्या विरोधात पोलिसांनी उचललेले हे पाऊल शहरातील युवकांच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते। या कारवाईत सहभागी असलेले सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा सिटी न्यूज।